तर मी चालू एका नवीन साईडवर जिथं आपल्याला पुन्हा एकदा ग्रिल रंगवायचा आणि रस्त्यानं जाता जाता राहुल दादा आणि रोहन भेटली. आता हे दोघं पण वायफळले येत होती आणि आपलं पण काम वायफळ्यामध्ये वायफळ्यात पोचल्या याला मध्ये मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर गाडी वळली. आता ही आहे बघा आपली वायफळ्यातली नवीन आणि ह्या साईडवर काल अक्षय चिक्याने परवे आलती. आता आज मी अक्षा दोघं चाललो कारण की तुम्हाला पुढे दिसतं एवढंच रंगवायचं राहिलं आणि काल या कामाचा कलर संपल्यामुळे येता येता 3 लिटर कलर घेऊन आणलं की अक्षय धर्मानीकडे कलर फोडायला चालू की आता आपण जिथे कलर द्यायचा होता त्याच्या खाली बरोबर पिकअप उभं होतं. त्यामुळे मालकानं म्हणलं तेवढं पिकअप काढून खाली हा टोकापासून त्या टोकापासून रंगून चालतं आणि आज फक्त पुढचंच टोक राहिलं. मग फोडलेला सगळ्या कलरच्या लिटरच्या बारट्यात एकत्र केला. मग लगेच ह्या बारट्याने कलर त्या बारट्यात बदला कारण स्पिनर एकत्र मिक्स झाली. कामावर सगळं असं करायला लागतंय त्याशिवाय चालतच नाही. आता काल रंगून ठेवल्यावर रोज मला तेवढं कुठं तर मोकळं करायचं होतं. मग अक्षरशः विचारलं कुठं मोकळं करू तो म्हणला या खांबाला मोकळं कर. मग लगेच फिरवायचं चालू की झालं मग एकदाच रोलर मोकळं करून. मग अक्षरशः असली मोठी काठी काढली की मला काढायचं बंद झालं. एवढ्या उंचावर होतं की एवढीच मोठी काठी लागणार होती. आता मला पण एवढ्या मोठ्या काठ्यानं रंगवायचं. आता जेवढं बाहेर राहिलेलं खांब होतं त्यांना तेवढं कलर मारायचं चालू केलं आणि खांब कलर मारून झालेलं बी आनंद व्यक्त करून घेतला. मग जी पिकअप बाहेर काढलेली त्यानं ट्रॅक्टर बघा तेवढा कसला वाणा बाहेर काढलाय ना. आजच मागाशी बाहेरले फ्रेम कलर झाल्यामुळे आता आतली फ्रेम कलर करायला चालू केली. वर चढलेलं तर मला इथं बघा 2 बदम दिसली. आता बदम दिसले ते म्हणले पाण्याच्या टाकी उभा राहिले 2 बदम काढून घेतली. आता ती काढलेली 2 बदम होती त्यातलं एक बदाम अक्षरात आणि बदम बी खायला गोडच लागत होती ती एकच नंबर. आता मला कमेंट मध्ये नक्की सांगा अशी बदम पुढून कोणी कोणी खाल्ली. आणि शेवटी आपण जी गिरे रंगवाई घेतलेली ती झालं एकदा. सकाळपासून उन्हाच्या तडाख्यानं काढायचं बंद झालेलं त्यामुळे घरला जाता जाता तेवढं उसाचा रस पिलून डोकं गार केलं आणि जाता जाता तेवढं आपल्या आयडियाला फॉलो करून जावा.